शेळीपालनात यश मिळवण्यासाठी महाराष्ट्रात कोणती जात निवडावी? चला तर मग जाणून घेऊया. महाराष्ट्रात शेळीपालन करायचं आहे, मग योग्य जात निवडणं हे सगळ्यात महत्वाचं आहे खरं तर. चला सगळ्यात आधी पाहूया फक्त मांसासाठी पाळल्या जाणाऱ्या जातीबद्दल. तर ती आहे उस्मानाबादी. मांसासाठी तर उत्तमच आणि उष्ण हवामानात तर सहज तग धरते. बरं, आता बघूया दूध आणि मांस या दोन्हीसाठी कोणते पर्याय आहेत. इथे संगमनेरी ही दूध आणि मांसासाठी उत्तम आहे, पण जास्त दूध हवं असेल तर जामनापारी. आणि जर भाग कोरड्या हवामानाचा असेल तर काळजी नसावी, त्यासाठी एक खास जात आहे. ती म्हणजे सिरोही. ही जात कोरड्या हवामानात अगदी छान जुळवून घेते. म्हणजे बघा, सूत्र एकदम सोपं आहे. योग्य जात म्हणजे जास्त वाढ आणि पर्यायाने जास्त नफा. पण थांबा, फक्त जात निवडून झालं नाही. यशस्वी होण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं, स्थानिक आणि तगडी जात निवडावी जी हवामानाला सूट होईल. आणि हो, खरेदी करताना सरकारी केंद्र किंवा ओळखीच्या विश्वासू शेतकऱ्यालाच प्राधान्य द्या. शेवटी लसीकरण आणि संतुलित आहार याकडे बिलकुल दुर्लक्ष करून चालणार नाही. तर मग आता या माहितीच्या आधारे विचार करायला हवा की आपल्या ध्येयासाठी कोणती जात सर्वोत्तम ठरेल.